एका गावात एक मोठे कुटुंब राहत होते। कुटुंबात एका वृद्धाला 4 मुले होती। चारही मुलांचे लग्न झाले होते आणि ते आपल्या पत्नींसोबत एकत्र राहत होते। त्यांच्यात मोठ्या मुलाला एक मुलगा होता। त्या 4 मुलांचे वडील खूप आजारी पडले होते। त्यांच्या आजारात खूप खर्च होत होता आणि त्याच्या सुनेंना खूप काळजी घ्यावी लागत होती। सगळ्यांनी आपल्या पतींना सांगितले की वडिलांना गोठ्यात ठेवा, त्यांच्यामुळे घरात खूप त्रास होत आहे। चारही भावांनी आपल्या पत्नींच्या मध्ये मिळवली आणि त्यांनी वडिलांना घराबाहेरील गोठ्यात ठेवले। वडिलांना त्यांनी एक तांब्या दिला आणि म्हणाले की जेव्हा कधी भूक लागेल तेव्हा तांब्या वाजवा, आम्ही जेवण आणून देत जाऊ। लाचार झालेले वडील काहीच बोलू शकले नाही आणि त्यांनी गोठ्यात राहणे सुरू केले। तेव्हा त्यांना भूक लागायची, ते तांब्या वाजवत होते आणि घरातून कोणीतरी येऊन त्यांना सुकलेल्या पोळ्या आणि शिळे अन्न देत होते। असे अनेक दिवस सुरू होते आणि हे सगळं घरातील एक छोटा मुलगा पाहत होता। एके दिवशी त्याने आजोबांकडे जाऊन सगळं काही विचारलं। त्यांनी आपल्या नातवाला सगळं काही सांगितले। तेव्हा नातवाने पाहिले की त्यांच्या पलंगाजवळ तुटलेली मातीची भांडी पडली आहेत। त्याने ते भांडे उचलले आणि घरात नेऊन ठेवले। मुलाच्या वडिलांनी पाहिले आणि विचारले, हे सगळं काय आणलं आहेस? तेव्हा तो म्हणाला की बाबा, जेव्हा तुम्ही म्हातारे व्हाल तेव्हा तुम्हालाही गोठ्यात राहावं लागेल, त्यावेळेस तुम्हाला देण्यासाठी भांडे जमा करत आहे। ते ऐकून सगळ्या भावांना आपली चूक कळाली। त्यानंतर त्यांनी वडिलांना घरात आणले आणि आनंदाने राहू लागले। कथेची शिकवण: आपण जे करतो त्याचे अनुकरण आपली येणारी पिढी करत असते, त्यामुळे मुलांना चांगले शिकवावे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा।